चहा बंद नाही, फक्त हे 3 पदार्थ टाका आणि आरोग्य बदला. सकाळची सुरुवात कशाने करता तुम्ही? चहा, बरोबर ना? डोळे उघडले की पहिला विचार एक कप चहा मिळाला पाहिजे आणि तो मिळाला नाही तर दिवसभर काहीतरी अपूर्ण वाटतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? हा रोजचा चहा तुमच्या शरीरावर काय परिणाम करतोय? हळूहळू वजन वाढते, पोटात जळजळ होते, थकवा येतो, रक्तदाब, साखर, कोलेस्टेरॉल वाढतंय आणि तरीही आपण चहा सोडू शकत नाही. पण जर मी तुम्हाला सांगितलं की चहा सोडायची अजिबात गरज नाही, हो, चहा बंद नाही, फक्त त्यात 3 छोटे बदल करा आणि तोच चहा बनेल तुमच्यासाठी अमृत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते 3 सोपे पदार्थ जे तुमचा चहा पूर्णपणे बदलून टाकतील. आणि हा चहा फक्त चविष्टच नाही तर साखर, रक्तदाब, पचन, वजन या सगळ्यांवर काम करतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला योग्य पद्धती सांगणार आहे. उपाय नंबर 1, चहामध्ये आले का टाकावे? सगळ्यात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आले. आलं. आपण सगळे चहात कधी ना कधी आलं टाकतो, पण तुम्हाला माहित आहे का, ते फक्त चव वाढवण्यासाठी नाही तर तो एक प्रभावी औषध आहे. आलं शरीरात काय काम करतं? आल्यामध्ये जेंजिरॉल नावाचं एक घटक असतं जो शरीरात दाह कमी करणारा आणि पेशींना संरक्षण देणारा म्हणून काम करतो. याचा अर्थ काय? शरीरातील सूज कमी करतो, रोगप्रतिकार शक्ती वाढवतो, शरीराला आतून बरे करतो. पचन सुधारण्यासाठी आले खूप महत्वाचे आहे. तुम्हाला गॅस, आम्लपित्त, पोट फुगणे असा त्रास होतो का? तर आलं तुमच्यासाठी रामबाण उपाय आहे. पचन संस्था सक्रिय करते, अन्न नीट पचायला मदत करते, अपचन, गॅस कमी करते. म्हणूनच जेवणानंतर आलं खायला सांगतात. सर्दी खोकल्यावर परिणामकारक. सर्दी, खोकला, घसा दुखणे या सगळ्यांसाठी आलं खूप उपयोगी आहे. कफ कमी करतो, घसा साफ करतो, शरीर गरम ठेवतो. म्हणून पावसाळा आणि हिवाळ्यात आल्याचा चहा आवश्यक आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. आजकाल सगळ्यांना प्रतिकार शक्ती मजबूत हवी असते. आलं रोज घेतलं तर शरीराला संसर्गाविरुद्ध लढायला ताकद मिळते. विषाणूजन्य संसर्ग कमी होतो. शरीर लवकर बरे होते. वजन कमी करण्यासाठी मदत करतो. वजन कमी करायचं आहे, आलं चयापचय वाढवतं, म्हणजे शरीर जास्त कॅलरी जाळतं. चरबी कमी होण्याची प्रक्रिया सुधारते. भूक नियंत्रणात ठेवते, म्हणून वजन कमी करण्यात खूप मदत होते. रक्तदाब आणि रक्ताभिसरणासाठी चांगलं. आलं रक्ताभिसरण सुधारतं, रक्तदाब नियंत्रणात मदत करतं, हृदयाचं आरोग्य सुधारतं. हे कसे घ्यावे, कसे वापरावे? ताजे आले वापरा, थोडे कुटून टाका. 1 कप साठी छोटा तुकडा पुरेसा आहे. जास्त आलं घेतला तर उलट आम्लपित्त होऊ शकते. म्हणजेच एक छोटासा आलं चहात टाकल्यानं तुमचा चहा फक्त चहा राहत नाही, तो औषध बनतो. उपाय नंबर 2, चहामध्ये दालचिनी का टाकावी? आता दुसरा आणि खूप प्रभावी पदार्थ, दालचिनी. आपण दालचिनी फक्त मसाल्यात वापरतो, पण खरं सांगायचं तर ती एक नैसर्गिक औषध आहे. दालचिनी शरीरात काय काम करते? दालचिनीमध्ये सिनॅमोल्डिहाइड नावाचं सक्रिय घटक असतं. हे घटक शरीरात काम करतं, रक्तातील साखर कमी करतं, सूज कमी करतं, चयापचय सुधारतं, साखर नियंत्रणात, मधुमेहासाठी खूप उपयोगी आहे. जर तुम्हाला साखरेची समस्या असेल तर दालचिनी तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवते, रक्तातील साखरेची वाढ कमी करते, म्हणजेच जेवणानंतर साखर झटक्यात वाढत नाही. म्हणून मधुमेही लोकांसाठी हा चहा खूप उपयोगी आहे. वजन कमी करण्यासाठी मदत. दालचिनी चयापचय वाढवते, याचा अर्थ शरीर जास्त कॅलरी जाळतं, चरबी साठवणं कमी होते, पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हा चहा उत्तम आहे. कोलेस्टेरॉल आणि हृदयासाठी फायदेशीर. दालचिनी वाईट कोलेस्टेरॉल कमी करते, हृदयविकाराचा धोका कमी करते, रक्ताभिसरण सुधारतो. म्हणून रक्तदाब आणि हृदयाच्या रुग्णांसाठी ही खूप उपयोगी आहे. सूज कमी करणारा प्रभाव. शरीरात सूज असेल तर अनेक आजार होतात. दालचिनी ही सूज कमी करण्यास मदत करते. सांधेदुखी कमी करते, शरीरातील वेदना कमी करते, संसर्गाविरुद्ध लढते. दालचिनीमध्ये जंतुनाशक आणि बुरशीविरोधी गुण असतात. संसर्गापासून संरक्षण करते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते. कसे वापरावे? 1 कप चहासाठी छोटा तुकडा
पूड वापरायची असल्यास चिमूटभर वापरावी. जास्त प्रमाणात घेऊ नका. जास्त घेतल्यास रक्तदाब कमी होऊ शकतो. तोंडात जळजळ, यकृतावर परिणाम होऊ शकतो. म्हणजेच दालचिनीमुळे तुमचा चहा फक्त चहा राहत नाही, तो साखर आणि वजन नियंत्रण करणारा पेय बनतो. उपाय नंबर 3, चहामध्ये वेलची का टाकावी? आता तिसरा आणि शेवटचा पदार्थ वेलची. हा पदार्थ छोटा आहे पण त्याचे फायदे खूप मोठे आहेत. बहुतेक लोक वेलची फक्त चव आणि सुगंधासाठी वापरतात, पण खरं सांगायचं तर ती एक नैसर्गिक उपचारकारक आहे. वेलची शरीरात काय करते? वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक तेल असते. हे शरीरात काम करतात, पचन सुधारतात, शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकतात, मन शांत ठेवतात, पचन सुधारण्यासाठी खूप उपयोगी आहेत. जेवणानंतर पोट जड वाटतं, गॅस होतो, तर वेलची तुमच्यासाठी उत्तम आहे. पोट हलकं वाटतं, गॅस आणि अपचन कमी करते, अन्न नीट पचतं, म्हणून अनेक ठिकाणी जेवणानंतर वेलची दिली जाते. मन शांत ठेवते, ताण कमी करते. आजकाल ताण खूप वाढलाय. वेलचीचा सुगंध आणि तिचे गुण मन शांत करतात. चिंताग्रस्तता कमी करते, मनस्थिती सुधारते आणि आराम मिळतो. म्हणून हा चहा फक्त शरीरासाठी नाही तर मनासाठीही आहे. तोंडाचा वास आणि तोंडाचे आरोग्य. तोंडाला वास येतो, आम्लपित्तामुळे त्रास होतो. वेलची नैसर्गिक तोंड ताजेतवाने करणारी आहे. तोंडाचा वास कमी करते, जंतू कमी करते, ताजेपणा देते, शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकते. वेलची शरीर शुद्ध करण्यास मदत करते. लघवी साफ होते, शरीरातील घाण बाहेर पडते, त्वचा सुधारते, रक्तदाब नियंत्रणास मदत करते. वेलची रक्तदाब नियंत्रण करण्यात मदत करू शकते. रक्तवाहिन्या सैल होतात, रक्ताभिसरण सुधारतो. कसे वापरावे? 1 कप चहासाठी 1 वेलची पुरेशी आहे. थोडी कुटून टाकावी, जास्त टाकू नका. चव बदलते आणि फायदा कमी होतो. म्हणजेच आलं, दालचिनी आणि वेलची हे 3 छोटे पदार्थ तुमचा साधा चहा पूर्णपणे बदलू शकतात. आता तुमचा चहा फक्त चहा राहणार नाही, तो बनेल तुमच्या आरोग्याचं अमृत. चहा बनवण्याची योग्य पद्धत. आता हा चहा बनवताना एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. साखर टाळा. हो, शक्यतो चहात साखर अजिबात घालू नका. चहा बनवण्याची पद्धत. सर्वात आधी 1 कप पाणी घ्या. सर्वात आधी 1 कप पाणी उकळायला ठेवा. त्यामध्ये थोडं कुटलेलं आलं, छोटा तुकडा दालचिनी, 1 वेलची कुटून टाकावी. हे 1 ते 2 मिनिटे उकळू द्यावे, म्हणजेच सगळे गुण पाण्यात येतात. पुढे काय करायचं? आता त्यात टाका 1 चमचा चहापत्ती, थोडंसं दूध आणि अजून 1 मिनिट उकळू द्या. सर्वात महत्वाचा नियम, या चहामध्ये साखर घालू नका. साखर टाकल्याने आपण घेतलेले सगळे फायदे कमी होतात. साखर वाढते, वजन वाढतं, आम्लपित्त वाढतं. त्याऐवजी काय वापरायचं? गूळ वापरू शकता, सर्वात उत्तम पर्याय आहे, किंवा खडीसाखर थोड्या प्रमाणात वापरू शकता. गुळामुळे पचन सुधारतं, शरीराला ऊर्जा मिळते, लोह मिळतं. म्हणून हा चहा खरंच आरोग्यदायी बनवायचा असेल तर साखर सोडा आणि गूळ वापरा. लक्षात ठेवा, फक्त 3 पदार्थ नाही तर साखरेऐवजी गूळ वापरणं हीच खरी मोठी बदल करणारी गोष्ट आहे. कोणी चहा टाळावा? हा चहा खूप फायदेशीर आहे, पण सगळ्यांसाठी योग्य असेलच असे नाही. काही लोकांनी हा चहा काळजीपूर्वक किंवा टाळावा. गर्भवती महिला. गर्भावस्थेत जास्त मसाले टाळावेत. जास्त आलं आणि दालचिनी घेतल्यास शरीरात उष्णता वाढू शकते. म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा चहा घ्यावा. जास्त आम्लपित्त असणारे. ज्यांना आम्लपित्त खूप होते, जास्त आलं घेतल्यास जळजळ वाढू शकते, त्यांनी कमी प्रमाणात घ्यावा किंवा टाळावा. कमी रक्तदाब असणारे. दालचिनी रक्तदाब कमी करण्यास मदत करते, त्यामुळे त्यांचा रक्तदाब आधीच कमी आहे, त्यांना चक्कर येऊ शकते, त्यांनी काळजीपूर्वक घ्यावे. लहान मुले. लहान मुलांसाठी हा चहा जास्त तीव्र ठरू शकतो. मसाले जास्त असल्यामुळे पचनावर परिणाम होऊ शकतो, त्यांना साधा हलका चहा द्यावा. जास्त प्रमाणात घेणारे लोक. कोणतीही चांगली गोष्ट जास्त घेतली तर ती वाईटच असते. जास्त घेतल्यास आम्लपित्त वाढू शकते, रक्तदाब बिघडू शकतो आणि पोटात त्रास होऊ शकतो. म्हणून दिवसातून 1 ते 2 वेळाच पुरेसे आहे. लाईफस्टाईल टिप्स. फक्त हा चहा पिणं पुरेसं नाही.
जर तुम्हाला खरंच आरोग्य सुधारायचं असेल तर लाईफस्टाईल बदल ही खूप गरजेचे आहेत. सकाळची सुरुवात योग्य करावी. उठल्या उठल्या चहा पिऊ नका. रिकाम्या पोटी चहा आम्लपित्त पचन बिघडवतं. आधी 1 ग्लास कोमट पाणी प्या. 15 ते 20 मिनिटांनी चहा घ्या. वेळ सांभाळा. जेवणानंतर लगेच चहा घेऊ नका. पचनावर परिणाम करतो. पोषक द्रव्ये कमी शोषली जातात. 30 ते 45 मिनिटांनी चहा घ्यावा. साखर टाळा. गूळ वापरा. कमी गोड ठेवा. व्यायाम करा. रोज 20 ते 30 मिनिटे चालणं. झोप पूर्ण घ्यावी. 6 ते 8 तास झोप घ्यावी. पाणी प्या. 2 ते 3 लिटर पाणी प्यावे. चहा बंद करण्याची गरज नाही, फक्त योग्य पद्धतीने बनवा. आलं, दालचिनी, वेलची आरोग्याचं अमृत आहेत. आजपासून साखरेऐवजी गूळ वापरा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी डॉक्टर रुपाली लवटे. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओ सहित. तुमच्या आरोग्यासाठी नेहमी तयार.